भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे। आज स्मृती आणि पलाश मुच्छल यांचा सांगलीमध्ये विवाह सोहळा पार पडतोय। मात्र विवाहाच्या आधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानकपणे बिघडल्याची माहिती मिळते आणि उपचारासाठी स्मृतीच्या वडिलांना सांगलीमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सध्या स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्लाही दिला आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। विजय, आता तू जी माहिती दिलीस ती अगदी बरोबर आहे। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी स्मृती लग्नाचा वेगवेगळे कार्यक्रम आहेत, हळदीचे असेल, मेहंदीचे कार्यक्रम असेल, ते या ठिकाणी होत होते आणि आज स्मृतीचा विवाह आहे तो होणार आहे। मात्र याच दरम्यान स्मृतीच्या वडिलांची तब्येत आहे ती थोडीशी बिघडली आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। शिवाय आराम करण्याचा देखील सल्ला दिलेला आहे। त्यामुळे आणखी 3 ते 4 तास आहे ते त्यांना आराम करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा काय निर्णय आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे। मात्र सध्या त्यांची प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात येते। यामिनी, अगदी विजय, आज साधारण किती वाजता हा लग्न सोहळा पार पडेल याची काही माहिती देऊ शकाल? अद्याप या संदर्भातली कुठलीही माहिती आपल्याला मिळालेली नाही, कारण जो आधीपासून नियोजित जे विवाह सोहळ्याचा वेळ होता तो 4 वाजल्यापासून 6 हा विवाह सोहळा आहे तो पार पडणार होता। मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे हा सोहळा आहे तो पुढे ढकलला जातोय की काय अशा पद्धतीची शक्यता देखील व्यक्त केली जाते। मात्र सध्या त्यांची प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं सांगण्यात येते। बरं, या संदर्भात काही अधिकृत स्मृती मानधना हिने काही कळवलेले आहे का तिच्या ट्विटर अकाउंटवरून किंवा इतर काही सोशल मीडिया साइट्सवरून? असं काही झालेलं आहे? नाही, या संदर्भातली अजून कुठलीही माहिती आहे ती मानधना कुटुंबियांकडून देण्यात आलेली नाही। केवळ डॉक्टरांनी जी माहिती सांगितलेली आहे त्यानुसार त्यांच्या वडिलांची तब्येत आहे ती स्थिर आहे, त्यांना आरामाची गरज आहे, कारण गेले 2 ते 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम होते, मेहंदीचे असतील किंवा हळदीचे कार्यक्रम, त्यामुळे थोडासा तणाव आहे तो असू शकतो आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांना आरामाची थोडी गरज आहे, त्यामुळे 2 ते 3 तास त्यांना त्या ठिकाणी आराम करावा लागेल। डॉक्टर ऑब्झर्वेशन खाली ठेवतील अशा पद्धतीचे देखील सांगण्यात येते। बरं विजय, हा जो सोहळा आहे तो नेमका कुठे होतोय आणि हे रुग्णालय नेमकं कुठे आहे तिथपासून? हा जो विवाह सोहळा आहे तो स्मृती ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची त्याच ठिकाणी हा सोहळा आहे। सांगलीपासून सांगलीवाडीचा हा सगळा परिसर आहे। सांगलीपासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती इथे स्मृती मानधनाचे फार्म हाऊस आहे, ज्या ठिकाणी स्टेडियम देखील, मैदान देखील आहे, ज्या ठिकाणी ती प्रॅक्टिस करायची आणि तिची इच्छा आहे की ज्या ठिकाणी ती प्रॅक्टिस करायची त्याच ठिकाणी त्याच फार्म हाऊसवरती आपला विवाह सोहळा आहे तो पार पडावा आणि म्हणूनच या सांगलीपासून काही अंतरावरतीच हा विवाह सोहळ्याचं नियोजन केलं। अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।